मित्रांनो, भारतात कधीही वैदिक सभ्यता नव्हती, कारण त्याचे एकही ऐतिहासिक प्रमाण मिळत नाही आणि आपला हा तथाकथित हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म ही फार जुना नाही, तर इस्लाम धर्मापेक्षाही आपला हा हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म नंतरचा आहे, म्हणजे फारच लेटेस्ट धर्म आहे असे म्हणता येईल. प्रबोधनकार ठाकरे देखील आपल्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात, आज हिंदू धर्मात जे पण आपण आज उच्च व उदात्त पाहतो ते सर्व बुद्धिस्टांचे आहे. आपल्या देशात सम्राट अशोक होऊन गेलेत, हे देखील इंग्रजांनी उत्खननाद्वारे तसेच त्यांचे पिलर्स शोधून आपल्याला सांगितले. बुद्धाला व बुद्धधम्माला तर या ब्राह्मणांनी भारतातून पुरता नष्ट करून ठेवला होता, पण सर अलेक्झांडर कनिंघम यांनी पुरातत्व विभाग स्थापन करून स्वतः उत्खननाद्वारे भारताला बुद्ध परत मिळवून दिला. त्यानंतर भारताला बुद्धाचा इतिहास कळला. आजही आपण गुगल व विकिपीडियावर सर्च केले तर त्यात सर्व गोलमाल आढळते, कारण तिथेही ब्राह्मणांची शिक्षणावर सत्ता असल्याकारणाने यांनी स्वतःला इसवी पूर्व 1500मध्ये भारतात आल्याचे सिद्ध केलेले आहे. जर तुम्हाला सत्य इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड व हमारा अतीत हे चॅनल्स बघा. तसेच श्री राजीव पटेल लिखित वैदिक युग का घालमेल व भ्रम का पुलिंदा ही पुस्तके वाचा. तसेच चिनी यात्री व भारतात बुद्धिझम शिकण्यासाठी आलेले बौद्ध भिक्षू व्हेन सांग, इत्सिंग व फायान यांची यात्रा विवरणे वाचा.